और मानव गेंदबाजी मार्ग पर देखेंगे हम। ठाकुर टाइगर्स के ओपनिंग पेयर आ चुके। निकेश बारी और मानव बनिया। निकेतन पटेल। डैजलर बंटी गेंदबाजी मार्ग पर। पहली गेंद ऑन साइड में खेलने का प्रयास है, सिंगल लेने का प्रयास और मुकम्मल यहाँ पर सिंगल होती हुई। खूप सुंदर जयश्रीभाई आपल्याला बघायला मिळते, पिपाने वाजल्या जात आहेत। एक चांगला माहोल। प्रथम बॅटिंग करताना ठाकूर टायगरचे दोन मोहरे आपल्याला बघायला मिळतात, दोन शिलेदार निकेतन पटेल आणि मानव। तर गोलंदाजी ट्रॅकवर डॅझलर। पुढील चेंडू घेऊन तयार, गोलंदाजी ट्रॅकवर, राईट टर्म ओव्हर द विकेट। या साइड मिस टाइम शॉट, येस नो, आणि फलंदाज आउट। माघारी परतताना आपण बघतायत सलामवीर माघारी परततोय। निलेश यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय। शैलेशच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावताना आपण बघतायत। पहिला धक्का लागतोय ठाकूर टायगर्सला। प्यार की है यारी निभानी। करणजी ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। पहिला धक्का लागलाय, फलंदाज माघारी परतताना करणभाई मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात। समोर आपण डॅझलर बंटी यांना बघतोय, पहिला धक्का दिलाय, ब्रेक थ्रू दिलाय या गोलंदाजानं। समोर करण ज्यांच्या नावामध्ये रन आहे असा एक ताकदवर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। ठाकुर टाइगर के टाइगर बीच मैदान में, टाइगर की दहाड़ देखने के लिए सब बेताब है। बघूया फिल्डिंगची व्यूह रचना चेक करताना कोणता जास्त वेळ घेतला जातोय। विनंती असणार आहे जयश 11, 25 मिनिटाचा वेळ आहे आपल्याकडे। रूल्स अँड रेग्युलेशन्स बिग इम्पॉर्टंट। फील्डची व्यूह रचना आणि गोलंदाजी ट्रॅकवर डॅझलर बंटी। पुढील चेंडू घेऊन समोर आपण करण ठाकूर यांना बघतोय। उलटा चेंडू ड्राईव्ह केलाय आणि इथे फलंदाज बाद। निकेतन पटेल माघारी परतताना दुसरा धक्का लागतोय। वन मिस्टर रोहन लेफ्ट आर्म बैटर है, काफी बड़ा नाम है। रोहन को चलना होगा ठाकुर टाइगर्स के लिए, लेकिन दूसरी तरफ डैजलर बंटी की जो गेंदबाजी है, सटीकता अनुशासन का एक बेहतरीन समन्वय। थोड़ा सा प्रेशर बैटिंग टीम की तरफ कन्वर्ट किया है, लेकिन टीम के सबसे बेहतरीन बल्लेबाज अब नॉन स्किन के ऊपर मिस्टर रोहन ठाकुर। एक तरफ करण भाई है, देखना इस ओवर की अगली गेंद लेके तैयार गेंदबाज। गेंदबाजी मार्ग पर थोड़ा सा स्पीड अप करना है जयश्री 11। फील्ड की विवरचना चेक करते हुए दो खिलाड़ी, तीन खिलाड़ी 38 दायरे के बाहर इस समय नजर आते हुए। लॉन्ग ऑन में एक खिलाड़ी नजर आते हुए, दूसरे ऐसी पर कवर डीप में। इस बीच अगली गेंद अब ड्राईव्ह केलाय 38 सर्कल मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण। स्कोर से ऑन 1 लॉस ऑफ 2 विकेट। थोड़ा सा प्रेशर है, कहते बुरा समय वो तिजोरी है जहां पर सफलता के हथियार आपको मिला करते हैं, यानी कि जीवन में बुरा समय भी आना आवश्यक है। इस बीच अगली गेंद मिस्टर करण भाई के लिए। इस बार बहुत ही बढ़िया सफल हो गया, ऑन साइड में मिड विकेट में खेला है। गेंद बाउंड्री लाइन के बाहर, कॉन्फिडेंस भरा शॉट करण भाई के बल्ले से आता हुआ 4। कमॉन डीजे। टाइमिंग प्रॉपर इस समय नजर आता हुआ। 5 पर 2 ओवर नंबर पहला, आखिरी गेंद
करण के बल्ले से इस समय 4 आए हैं। ये आगाज होता हुआ कि आने वाले गेंदों में जरूर हम बेहतरीन तरह से खेलेंगे। एक मैसेज दिया डगआउट में और आवश्यकता भी थी। करण ठाकुर ऑन स्ट्राइक। इस बीच अगली गेंद तैयार, एक बार फिर डैजलर बंटी आखिरी गेंद लेके इस ओवर की। अल्टी पल्टी, गेंद ने मारी है कल्टी। कम ऑन डीजे। बहुत ही बढ़िया रीड किया इस समय, परफेक्ट देखा और स्विच हिट देखने को मिलता हुआ सीमा रेखा के बाहर। स्कोर 9 रन, लॉस ऑफ 2 विकेट। कहते ना कि जिंदगी की अभिलाषा है, गजब इसकी परिभाषा है। ये मत पूछना कि जिंदगी क्या है, सवर जाए तो तकदीर है, बिखर जाए तो तमाशा। 9 पे 2, एक अच्छी मैच इस समय देखने को मिलती हुई। बहुत ही बढ़िया बैटिंग करते हुए करण ठाकुर सर। और अब गेंदबाजी में परिवर्तन, जयश्री 11 के कौन से गेंदबाज को लाएंगे इस समय गेंदबाजी मार्ग पर। मिस्टर शैलेश को बुलाते हुए इस समय शैलेश फ्रंटलाइन गेंदबाज की भूमिका में मैंडेटरी पावर प्ले के दूसरे ओवर में गेंदबाजी मार्ग पर। सामने इस समय रोहन ठाकुर। करण भाई की बेहतरीन बल्लेबाजी देखने को मिली आखिरी ओवर में। बेहतरीन ट्रेडमार्क झाकिया, ट्रेलर, ताकत, दहशत, दरारा देखने को मिला। पहले 4 गेंदों में गेंदबाज ने काफी बेहतरीन गेंदबाजी की थी। कुल मिला के जो पहला ओवर रहा थोड़ा सा सम्मिश्र देखने को मिला है। अब गेंदबाजी मार्ग पर शैलेश, और इस बार हुक किया है, गेंद जाएगी फाइन लेग में। और देखना है अंपायर सिग्नल या तवा सिक्सर डीजे। रोहन आते ही सिक्सर चढ़ाए उन्होंने। अब 7 गेंदें हो चुकी है, 15 लॉस ऑफ 2 विकेट। काफी बढ़िया प्रतियोगिता, गेंद और बल्ले के बीच में एक खूबसूरत कशमकश। स्वागत किया शैलेश का सिक्सर के सहारे रोहन ने। इस बार सम्मानजनक खेला है, गुड सेंसिबल क्रिकेट। बहुत ही बढ़िया क्रिकेट इस समय, परिपक्वता वाला क्रिकेट है। कहते हैं ना पेड़ के ऊपर अगर फल पक जाते हैं तो 3 परिवर्तन उनमें दिख जाते हैं। एक तो नरम हो जाता है, कलर चेंज हो जाता है, मिठास आती है उनमें। वैसे ही आप परिपक्व बल्लेबाज होते हैं, मेरिट के ऊपर खेलते हैं, चेहरे के ऊपर आत्मविश्वास झलकता है और शॉट सिलेक्शन आपका परफेक्ट होता है। ये सब देखने को मिलता है बीच मैदान में। स्कोर कार्ड इस समय 16 लॉस ऑफ 2 विकेट। एक बेहतरीन मैच। सामने इस समय करण जिनके बल्ले से 2 बाउंड्रीज देखे। तैयार शैलेश, इस बार खड़े खड़े खेलने का प्रयास है। बिंदी गेंद जरूरी थी जयश्री 11 के लिए, रन आ रही थी, रोकने के लिए एक नफीतुली गेंदबाजी की जरूरत। और ये डॉट बॉल, थोड़ा सा इनसाइड आउट खेलने का प्रयास था करण भाई का, गेंद और बल्ले के बीच में तालमेल नहीं। इट्स अ डॉट बॉल। स्कोर 7, 16 लॉस ऑफ 2 विकेट। इस ओवर की तीसरी गेंद लेके इस बार भी डॉट बॉल। बढ़िया गेंदबाजी है। उन्होंने गेम प्लानिंग पूरी तरह से किया कि ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर रखेंगे गेंद, और सफलता भी उनको मिल रही है। स्ट्रैटेजी काफी बढ़िया है, डिसिप्लिन के सहारे शैलेश गेंदबाजी करते हुए। इस बीच इस ओवर की 5वीं गेंद, फैंसी शॉट खेलने का प्रयास और एक बिंदी गेंद। करण भाई के बल्ले से 2 बाउंड्रीज आई थी, उसके बाद में उनको थोड़ा सा खामोश रखा है। उसकी वजह है ऑप्शन के बाहर की गेंदबाजी, बल्लेबाज के फुटवर्क को रीड किया, थोड़ा सा फैंसी शॉट खेलने का प्रयास किया, ये भी बिंदी गेंद। कुल मिला के यहाँ पे 16 रन हैं 2 विकेटों के नुकसान पर। पावर प्ले का आखिरी गेंद, शैलेश की वापसी हुई है। छोटे कद के गेंदबाजी हैं लेकिन क्या डिसिप्लिन भरी गेंदबाजी नजर आती हुई। इस बार इनसाइड जरूर लगी है सिंगल के लिए रोहन, डेंजर इन के लिए। सिंगल के सहारे 17 ऑन स्कोर कार्ड। दौर की समाप्ति, मैच में थोड़ा सा प्रेशर बढ़ रहा है। चलेंगे रिफ्रेश सॉन्ग की तरफ। कम ऑन डीजे। नए गेंदबाज आए हैं।
डैजलर बंटी जिन्होंने पहला ओवर क्या बढ़िया डाला था, 4 गेंदों पे नजाकत थी, अनुशासन था, डिसिप्लिन था, लेकिन आखिरी 2 गेंदों के ऊपर करण भाई के 2 फोर, यानी कि सम्मिश्र मिश्रण भरा गेंद ओवर था ये। अब देखना है ओवर नंबर तीसरा। फील्डिंग रिस्ट्रिक्शन थोड़ी सी रिलीज हो चुकी है, 38 दायरे के बाद अब फील्डिंग सजाई गई है और करण भाई इस समय स्ट्राइक पर। आप कवर पॉइंट देख सकते हो, लॉन्ग ऑफ देख सकते हो, लॉन्ग ऑन है, मिड विकेट है। इस बीच अगली गेंद, इस बार बहुत ही बढ़िया तान के खेला है गेंद को मिड विकेट रीजन में, सीमा रेखा के पार, 4। बहुत ही बढ़िया माहौल है, जैसे 4 रन आते हैं आवाज सुनने को मिलती है, कुछ डॉट बॉल जाने के बाद में खामोशियां देखने को मिलती है और बहुत ही बढ़िया मैच है। तजुर्बा यही कहता है कि खामोशियां बेहतर होती है, अल्फाजों से तो लोग रुठते बहुत हैं। जिंदगी गुजर गई सबको खुश करने में, जो खुश हुए वो अपने नहीं थे और अपने कभी खुश ही नहीं हुए। कितनी भी कोशिश कर लो हाथों में समेटने का, ये वक्त है जनाब, फिसलता जरूर है। और इस बार मिस टाइम शॉट जरूर है, गेंद जाती भी समय एक बार फिर स्वीपर कवर में सिंगल का इजाफा, 1 से स्कोर आगे बढ़ेगा और स्कोर इस समय पहुंचता हुआ 22, लॉस ऑफ 2 विकेट। साझेदारी बन रही है, मैच काफी अच्छी तरह से आगे बढ़ रहा है। गेंद और बल्ले के बीच में एक बेहतरीन संघर्ष हम देख रहे हैं, वानगांव की इस पावन धरा पर, वानगांव के सरजमी पर। वानगांव प्रीमियर लीग 3 का आगाज है ये, और एक बेहतरीन श्रृंखला, एक बेहतरीन प्रतियोगिता जो कारवा चल पड़ा है। जैसे मैंने पहले कहा था कि शाम ढलने के बाद में रात, और रात में आसमान में, नीले आसमान में सितारों का राज, और बीच मैदान में बल्लेबाजों का और गेंदबाजों का राज चलता हुआ। इस बीच अगली गेंद, रोहन इस समय क्या खेला है, फाइन लेग से गेंद तेजी से जाती हुई सीमा रेखा के बाहर। थैंक यू। 26 पे 2 और नंबर तीसरा इस समय चलता हुआ, 3 गेंदे 11 के ऊपर खेलते हुए रोहन ठाकुर, बहुत ही लाजवाब बल्लेबाजी। फुलटॉसी ड्राइव किया है, गेंद जाएगी इस समय डीप बैकवर्ड पॉइंट में, पीछा चलता हुआ, और ये बहुत ही बढ़िया स्टॉप, अच्छी फील्डिंग। ओहो, देखना है थोड़े से इनबैलेंस हुए हैं। ड्राइव बहुत ही बढ़िया, रिप्ले के माध्यम से आप देख सकते हो, बॉर्डर लाइन के नजदीक काफी बढ़िया फील्डिंग। नंबर 3 जर्सी पहने हुए खिलाड़ी थोड़ा सा गेंद को रोका, उसके बाद में बाउंड्री लाइन के ऊपर से गेंद को फेंका, थोड़ी सी इंजरी करण भाई को आप देख सकते हो। दो के सारे स्कोर 28, लॉस ऑफ 2 विकेट। थोड़े से इनबैलेंस हुए और वापस उठ के थोड़ा सा बाहर चाहेंगे। तीन ओवर, तीसरा ओवर शुरू है, 28 रन ऑन बोर्ड लग चुके हैं। न्यू बैट्समैन जय, जय बीच मैदान में आते हुए, कॉन्फिडेंस लेवल जय का काफी बढ़िया है। बीच मैदान में अब आ रहे हैं जय ठाकुर। करण भाई थोड़ी सी इंजरी हुई है और थोड़े से वापस गए हैं, देखना है। टैडलर बंटी 4 गेंदे डाली, अब तक 11 रन खर्च किए उन्होंने, 28 रन, स्कोर काफी बढ़िया है, लेकिन 2 विकेटें भी गई है। रोहन और जय दो लेफ्ट हैंड बैटर है, और दोनों ही विस्फोटक बैटर माने जाते हैं। बैट के बल्लेबाजों के लिए सूटेबल है यहाँ पर जो एयर फैक्टर है, या फिर पूरा ग्राउंड। सामने बंटी, डैजलर बंटी तैयार इस ओवर की 5वीं गेंद लेके। ओहो, लॉफ्ट किया है, लॉन्ग ऑन के ऊपर से 6।
6 के सारे 34 रन ऑन बोर्ड, थोड़ी सी आगे गेंद खिलाई थी। परफेक्ट एलिवेशन, रोहन मैन इन गोल्डन फॉर्म में चल रहे, 5 में 19 बना के एक लाजवाब विस्फोटक नॉक खेलते हुए नजर आ रहे हैं। इस बार हुक किया है, गेंद जरूर जाएगी डिब्बा क्वार्टर्स के लेग में, सिंगल के साथ में सेटिस्फाइड होना पड़ेगा। ओवर नंबर तीसरा कंप्लीट, ड्रिंक्स ब्रेक है, जल्द से जल्द पानी लेके जाए अगर जाना है, अन्यथा मैच स्टार्ट करे। 35, लॉस ऑफ 2 विकेट। चलेंगे डीजे मास्टर के पास, फिर आएंगे बीच मैदान। झालेली आहेत, 35 धावा ऑनबोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. चला या ठिकाणी विकेटवर नका, थोडस बाजूला राहा मित्रांनो, थोडस बाजूला. आपल्या स्क्रीनवरती आदरणीय पप्पू भाई आपल्याला दिसत आहेत. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व मैदानाच्या आतमधून जाताना आपण बघतायत. नवयुवक मंडळाचे अध्यक्ष आणि एक आदरणीय व्यक्तिमत्व आपण बघतायत, त्यांचे करूया आपण शब्द फुलाने हार्दिक स्वागत. 35 झालेले आहेत, अजून 35 बनतील का हा एक प्रश्नचिन्ह मनामध्ये घर करताय. चला टीम मीटिंग कमी करायचं, वळूया आपण मॅच कडे. (35) लॉस ऑफ 2 विकेट. अप्रतिम मॅच. गोलंदाजी ट्रॅकवर शैलेश पुनश्च आमंत्रित केल्याच्या नंतरची मॅच आपण बघणार आहोत. मॅच क्रमांक 5, नेक्स्ट मॅच क्रमांक 6 आपल्याला बघायला मिळेल. ग्रास किंगच्या विपक्ष MK कन्स्ट्रक्शन. ऑफिशियल कॉल आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी सज्ज राहा. ग्रास किंगच्या विपक्ष MK कन्स्ट्रक्शन. ओ वेग 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 आहे शैलेश कडीच, डॉट बॉल. टाळ्यांचा गजर, षटकार चौकार पिपाण्याचं वाद्य आणि डॉट बॉल, टाळ्यांचा गजर, जस्टिफाय, समर्थन, क्रिकेटचा आनंद, लुफ्त, पूरी आवाम उठाती हुई. क्या मैच चल रहे, बेहतरीन. 35 शैलेश पुढील चेंडू घेऊन दाखल होत आहे. समोर आपण रोहनला बघतोय, चांगली बॅटिंग करताय. 7 चेंडू 20 धावा बनून खेळत असताना रोहन हुक केलाय आणि तिथे मात्र आपण बघतायत फलंदाज आउट. रोहनच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. सुंदर झेल लॉंग लेग मध्ये घेतला गेलाय आणि फलंदाज आउट माघारी परतताना. कुणाल ठाकुर, कुणाल भाई बीच मैदान में आते हुए. डोनिकाव वानगांव प्रीमियर लीग एक बेहतरीन प्रतियोगिता है, सभी अपना परिवार है और इस पूरी टूर्नामेंट को हम एंजॉय करेंगे. और आते हुए चेहरे के ऊपर पूरी तरह से आत्मविश्वास झलकता हुआ, टांस लेने के लिए तैयार. अब 35 हो चुके, कितने रन्स इस मैच में रंग भर सकते हैं. पुनश्च तयार होताना कुणाल, चांगली गोलंदाजी शैलेश. षटकातील तिसरा चेंडू घेऊन मार्गस्थ होताना एक भरपूर लॉंग रनअप आपल्याला बघायला मिळतोय. चांगला फॉलो थ्रू आहे. थोडस जयश 11 आपल्याला 25 मिनिटांमध्ये हा पूर्ण करायचा आहे, त्यासाठी गरजेचं आहे. पुढील चेंडू ओ कडेकडे
इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आहे. वेग आहे, टप्प्यावरती नियंत्रण आहे. गुडलेनवरती चेंडू होता. पडल्यानंतर आपण बघताय सरळ एसटी रक्षकांच्या हातामध्ये जाऊन विसावताना आणि त्याच्यावरती मोहर डॉट बॉलची उमटवलंय. चेंडू क्रमांक 4. पुरुष गोलंदाज तयार होताना आपण बघतोय. वाईट बॉलचा कॉल. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 36 वरती पोहोचलंय. महेंद्र भोईर सरांच्या माध्यमातून आपण बघतायत. वाईट बॉल. पुढील चेंडू कुणाल. चेंडू क्रमांक 4. टॅप केलंय चेंडूला. सिंगल कंप्लीट होते. चांगलं फिल्डिंग. शॉट एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये 37 झालेले आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. टू गो. आपण बघताय जय ठाकूर ऑन स्ट्राईकला. लेफ्ट हँड बॅटर. जबरदस्त बॅटिंग केली होती, परंतु लॉंग लेगला त्यांचा झेल झालाय. ओहो, वेग वेग आणि वेग आहे. थोडस ऑप्शनच्या बाहेर. जास्त मोठ्या बॅकलिपने खेळण्याचा प्रयत्न होता जयांचा. डॉट बॉल आलाय. स्कोर वरती थोडासा अंकुश लावताना शैलेश आपल्याला बघायला मिळतोय. स्कोर पूर्णतः ब्रेक करतोय. स्टे ऑन. 37 लॉस ऑफ 3 विकेट. 1 टू गो. शेवटचा चेंडू आहे. शैलेश. स्टेट डाऊन दी ग्राउंड. पूर्ण एफर्ट्स बघायला मिळतात. सिंगल कंप्लीट झाली आहे. उत्कृष्ट शॉट सिलेक्शन. 4 षटक परिपूर्ण होत आहेत. आपल्याकडे 5.5 मिनिटाचा वेळ याची नोंद असू द्या. जयश 11 38 वरती 3. ऑनगोईंग मॅच कडे जातोय. 38 वरती 3. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. याच्यानंतर आपण मॅच बघणार आहोत. ग्रास किंगच्या विपक्ष MK स्ट्रायकर्स कन्स्ट्रक्शन MK कन्स्ट्रक्शनची मॅच आपण बघणार आहोत. आपण बघतोय करणबाई रिटायर्ड झाले होते. थोडीशी इंजुरी झाली होती त्यांची. हा, थोडासा त्याच्यामुळे ते बघूया कुठल्या क्रमांकावरती बघायला मिळतील आपल्याला. पुढील चेंडू आहे. शॉर्ट बॉल. संधी होती, थोडासा दूर राहिलाय. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही आहे आणि धावसंख्या पोहोचते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 39 वरती 39. 11 चेंडूंचा खेळ शेष आहे. पुढील चेंडू. प्रणव तयार होताना गोलंदाजी ट्रॅक व गुड शॉट सिलेक्शन. थोडासा बॉटम हँडचा यूज केला. पिच केले चेंडूला डिप बॅकवर्ड पॉइंट कडे. फॉलो थ्रू मध्ये धावताय. चांगले फील्ड, चांगला थ्रो. त्याच एलिव्हेशन मध्ये 40 धावा ऑन बोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शेष आहे. 40 झालेले आहेत. इथून मात्र गेअर चेंज केला जाईल का? ड्रायव्हिंग सीट वरती येण्याचा प्रयत्न असणार आहे का, की गोलंदाज प्रणव मात्र त्यांना थांबवून ठेवेल? प्रश्न मनामध्ये घर करतोय. उत्तर तुम्हाला इन ऍक्शन मिळणार आहे. पुढील चेंडू. इथे मात्र डाऊन दी ग्राउंड. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4. चौरी 44 लॉस ऑफ 3 विकेट. चांगली बॅटिंग करताना जय बघायला मिळत आहेत. धावामध्ये जय आहे आणि कामगिरी त्याच पद्धतीने होतीये. इथून प्रोजेक्टेड स्कोर 57 चा दिसतोय. इथे इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. पिच केलाय, जातो एक्स्ट्रा कव्हर्सला. दणदणीत चौकार.
धावसंख्या 48 वरती पोहोचते. जय ठाकूर यांचा काउंटर अटॅक बघायला मिळतोय प्रणवच्या अगेन्स्ट. पहिल्या 2 चेंडूवरती सिंगल, त्याच्यानंतर 2 चेंडूवरती चौकार, मागच्या 2 चेंडूवरती काय, हा एक प्रश्नचिन्ह आता उभं राहिलंय. इथे मात्र एस्टनच्या मागे सुंदर वर्क. वाईड बॉल एक्स्ट्राच्या रूपानं 49 ऑन बोर्ड लागतायत. 2 टू गो. वाईड बॉल आलाय तर चेंडू सोडला असता कदाचित एक्स्ट्राच्या 4 आणखीन भर पडली असती, परंतु गुड वर्क एस्टनच्या मागे आपण बघतायत. सँडी आहेत. पुढील चेंडू. ओहो हो, स्लॉट मध्ये आलाय, पाठवलाय प्लॉट मध्ये, येतोय षटकार. धाबा 55. अंतिम चेंडू असणार या षटकातील. चला जुना बॉल द्या लवकर. येतोय बॉल आलाय सर घ्या. 1 टू गो. चांगली बॅटिंग. 300चा स्ट्राईक रन रेट 5 मध्ये बनवलेले आहेत ते 6 मध्ये 16. जय चांगली बॅटिंग करतायत. संघाच्या मदतीला धावून आल्यात. केतन भाई कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में साथ खडा हो सबसे बडा. कठीण काळामध्ये जो तुमच्या सोबत राहतो ना, तो सर्वात मोठा माणूस असतो. सांगितलं जाते ना की वाईट वेळ हा एक असा तराजू आहे ना, त्यावेळेला कळतं की आपल्या माणसाचं वजन किती आहे. आणि जेव्हा तो चांगला खेळतो तेव्हा त्या माणसाचं वजन, त्याचं व्हॅल्यू आपल्याला समजून येतो. चांगली बॅटिंग. इथे शॉर्ट पूल सक्सेसफुल. 61 झालेल्या स्कोर कार्डवर. एकसष्ट 61. चला लवकर फील्ड अरेंज करा. 61. 61 झालेले आहेत. 7 मध्ये 22 ची विस्फोटक कॅमिओ नॉक आपण या ठिकाणी बघतोय. तर मात्र नवीन गोलंदाज, डेथ ओव्हरला आलेले गोलंदाज न्यूमान, मिस्टर जितेश. जितेश बारी मात्र कमबॅकिंग करू देतील का जयेश 11 संघाला? कमीत कमी धावा देण्याचं प्लॅनिंग असणार इथून जयेशचं, परंतु समोर कुणाल आहेत. चांगली बॅटिंग तेही करतायत. एका बाजूने जयेश ठाकूरची विस्फोटक बॅटिंग आपण बघतोय. नेक्स्ट इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी सज्ज राहणार आहे. दोन्ही संघांना मी विनंती करतोय आपण तयार राहायचं आहे. पुढील चेंडू. खांद्याचा उपयोग केलाय, परंतु तिथे कुणाल माघारी परतताना आपण बघतायत. खूप चांगली बॉलिंग केले. डेथ ओव्हरला खांद्याचा उपयोग थोडासा राईज झाला चेंडू. अपरकट खेळण्याचा थोडासा प्रयत्न होता तिथे कुणाल यांचा. फलंदाज आउट. न्यूमान. आगमन होते इथे मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी जितेश बारीकडनं. खांद्याचा उपयोग, थोडासा अपरकट खेळण्याचा कुणाल यांचा प्रयत्न. फटका फसला, चेंडू हातामध्ये जाऊन बसला आणि फलंदाज आउट. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. पुढील चेंडू आपण बघतायत जितेश बारी. हो, यावेळेला आपण बघतायत ऑन साइडला टायमिंग प्रॉपर होतं. सुंदर शतरक्षण झालंय आणि जयला मात्र स्ट्राईक वरती आणलंय. 62. 62 धाबा गरज होती. फॉर्मला बॅटिंग करतायत. खूप 7 मध्ये 22 बनवलेले आहेत. अपेक्षा वाढलेल्या आहेत आता फलंदाजाकडनं, जयेश ठाकूरकडनं. परंतु इथे जितेश बारी आहे, त्याने अंतिम षटकामध्ये चांगली लेंथ लाईन मेंटेन केले, म्हणजेच बेस्ट बनाम बेची लढाई राहणार आहे. चांगला गोलंदाज आणि चांगला फलंदाजामधला जे बॅटल आहे ना, जे द्वंद्व आहे ना, जो रणसंग्राम आहे ना, तो मात्र बघायला मजा येईल. पुढील चेंडू
ओ डाऊन द लेग सम, इट्स अ वाईट बॉल. 63 झालेले आहेत. बॅटला काय स्विंग केलं होतं आणि जितेशने सुद्धा वेगवान मारा केला होता. थोडासा डाऊन द लेग सम गेलाय. 63 ऑन बोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. पुढील चेंडू जितेश बारी. ओहो हुक केलाय, परंतु तिथे फटका फसलाय आणि सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जयच्या खेळीला लागतोय. पूर्ण विराम. आउट. नेक्स्ट मॅच भरपूर महत्वाची आहे. एम के कन्स्ट्रक्शनच्या विपक्ष आपल्याला ग्रास किंग बघायला मिळणार आहे. ग्रास किंग दोन्ही संघाने एक एक पहिला सामना त्यांना पराजयाला सामोरे जावं लागले, परंतु इथून कुठला तरी संघ जिंकणार आहे. तो कुठला संघ जिंकणार आहे याची चर्चा आपण नेक्स्ट मॅच मध्ये बघणार आहोत. तुर्तास वळूया आपण जितेश बारीच्या गोलंदाजीकडे. 63 झालेले आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अक्षय. पुढील चेंडू अक्षय. हो खोदून काढण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी येत आहे. थ्रो चुकीचा झालाय आणि 2 धावा परिपूर्ण. कौशल डेंजर इन कडे येत होते. काय रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. धावसंख्या 65 वरती 5. 2 टू गो. समोर आपण अक्षयला बघतोय. इथे पुनश्च ऑन साइडला काऊ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट आणि एका धावेवरती सॅटिस्फाईड. डबल 6. 66. 1 टू गो. चला पण एम के कन्स्ट्रक्शनच्या विपक्ष ग्रास किंग मधला बॅटल बघणार आहोत. मोहम्मद जी टॉस के लिए अब तैयार है वहां पर. आखिरी गेंद किसके नाम. डबल 6 हो चुके हैं. एक तरफ 5.5 ओवर हो चुके हैं. आखिरी गेंद. ओहो 67 टू विन. 67 टू विन. विक्रम जी ठाकुर साहब, आपके शुभ हाथों से होगा टॉस. आप टॉस बॉक्स में आइए प्लीज. विक्रम जी ठाकुर साहब. एक बेहतरीन मैच आदरणीय विक्रम ठाकुर साहब के शुभ हाथों से होगा. कॉइन स्पिन. एक तरफ ग्रास किंग और उनके साथ में एम के कंस्ट्रक्शन के बीच में एक महत्वपूर्ण टॉस. और आदरणीय विक्रम जी ठाकुर साहब के शुभ हाथों से हम करेंगे इस मैच का टॉस. वो टीम कैप्टन एम के कंस्ट्रक्शन चा विपक्ष ग्रास किंग. चला ग्रास किंग संघाचे संघनायक आपण टॉस साठी या मित्रांनो प्लीज या. ग्रास किंग संघाचे संघनायक या टॉस साठी या. ग्रास किंग चला टॉस साठी या. चला एम के कंस्ट्रक्शन. वेलकम. हार्दिक स्वागत. चॉईस हवी आहे की कोणी बोललं चालेल. कोण बोललं चालेल की चॉईस हवी आहे. कोण बोलणार बोला. एम के कन्स्ट्रक्शनचा कॉल असणार आहे. विक्रम सर कॉइन स्पिन करतायत. हेड इन टेल आहे. हेड इज अ कॉल आणि आलाय हेड. टॉस जिंकलाय. काय डिसिजन असणार आहे.
पहिला सामना पराभूत झालाय. आपल्या संघाच्या खेळाडूंना काय तुम्ही सांगतील की कशा पद्धतीने आता आपल्याला समोर जायचं आहे? विजयश्री हवी आहे. दोन्ही संघ पराभूत झाले. विजयश्री हवी आहे. काय सांगणार आपल्या संघाच्या खेळाडूंना? आम्ही 100% देणार. बाकी सगळं ऑन फील्ड प्लेयर आमचे ठीक आहे. पहिली मॅच होती, सगळ्यांना प्रेशर होता, पण आम्ही सेकंड टाइमला कमबॅक करणार. वानगाव प्रीमियर लीग किती एन्जॉय करतायत तुम्ही? खूपच सर्वांना एक्साइटमेंट होती या VPLची, कारण की 2 वर्ष का 3 वर्ष झाली सलग मॅच झाल्या होत्या कोविड नंतर. पण आता एक्साइटमेंट एवढी होती पोरांना आणि खूप चांगलं मॅनेजमेंट आहे. हे बघून अजून पुढच्या वर्षी चांगलं होईल ही अपेक्षा आहे आणि खूपच छान झालेलं आहे. टॉसरला टॉस जिंकला असं काय घेतलं असं? फिल्डिंगच घेतली असती आम्ही पण. आता बॅटिंग करायची आहे. किती दफा एक चांगली मॅच बघायला मिळेल तमाम क्रीडा रसिकांना? यावेळी खूपच चांगली मॅच बघायला भेटेल. Yes. कडून खूपच चांगलं भेटेल आता परफॉर्मन्स. येस, दोन्ही संघाच्या संघनायका आम्ही बेस्ट ऑफ लक देतोय. खूप साऱ्या शुभेच्छा. आणि टॉस बॉक्सकडनं न्यूज आपल्याला बघायला मिळते. MK कन्स्ट्रक्शन टॉस जिंकला आणि घेतले प्रथमतः शतरक्षण. आदरणीय विक्रमजी ठाकूर साहेबांना आम्ही विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हा आणि मॅचचा आनंद आपल्या मुख्य मंचावरून घ्यायचा आहे. वळतो आपण मॅचकडे. टॉस जिंकलाय MK कन्स्ट्रक्शन. वन द टॉस इन इलेक्टेड बॉल फर्स्ट. नेक्स्ट मॅच क्रमांक 6 आपण बघणार आहोत. तुर्तास या मॅचकडे आपण वळतोय, जिथे मात्र सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. एक चांगला स्कोर समोर ठाकूर टायगर्सनं उभा केलाय. बघूया डिफेन्स कशा पद्धतीने करतील. 67 चा टार्गेट सेट आहे. ओपनिंग पेअर, चला थोडंसं कोऑपरेट करा, आपण लवकर पाठवा. ओपनिंग पेअर सँडी आणि सँडीच्या समवेत अमय ही जोड़ी दाखल होते. नेत्रों में सपना होगा 67 का. मैच को जीतना है, आगाज करना है पॉइंट टेबल में पॉइंट का. और रोहन ठाकुर के हाथों में गेंद नहीं भाई, जिम्मेदारी दी है. और कहते हैं ना, जिम्मेदारी तो रुई की बोरी की तरह होती है, जो दूर से देखने में काफी बड़ी लगती है, लेकिन उठाने के लिए जाए तो एकदम से हल्की. तो यही बात है, जब जिम्मेदारी आप उठाते हो ना, तो मैच में मजा आता है. तो देखना है ड्रोन के माध्यम से बेहतरीन व्यू को कवर करती हुई विश नेटवर्क. एक बेहतरीन प्रतियोगिता. ओपनिंग पेयर बीच मैदान में 67 रनों का लक्ष्य है. लगभग 11.15 के औसत से रन बनाने हैं. गेंदबाजी मार्ग पर इस समय स्ट्राइक पर है सैंडी और नॉन स्ट्राइकिंग पर अमय. और गेंदबाजी के लिए रोहन, जिन्होंने काफी बढ़िया बल्लेबाजी की थी. अब गेंदबाजी, ये देखो बेहतरीन व्यू नजर आता हुआ. सर्व मायमाऊली आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यांचं सुंदर चित्रण या ठिकाणी बघायला मिळतंय. सर्व एन्जॉय करतायत. आपल्या हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही वानगाव प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वेलकम अँड वेलकम. वळूया पुढील चेंडू. बॅकफुटला जाऊन पॉइंट मध्ये खेळताय चेंडूला. बॉटमहँडचा चांगला उपयोग केलाय. चेंडू मात्र चौकार. आगाज सँडीच्या बॅटमधून होतोय चौकारानं. पुढील चेंडू. ओ प्रेझेन्स ऑफ माइंड. बॅक टू द बॉल, ड्राईव्ह, डॉट बॉल. आपण 2 वर्षापूर्वी बघितलं वानगाव प्रीमियर लीग, जबरदस्त एन्जॉय केली. त्याही वेळेला आपल्या समवेत गोल्डन आपण बघतायत. पुढील चेंडू. हो हो, वन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. सिंगलने लेगबाईच्या रूपानं धावसंख्या पोहोचते ती 5. आमचे नयनेश दुबळा गेल्या वर्षी, त्याच्या अगोदरच्या वर्षी खूप चांगली साथ स्कोरिंग मध्ये बघायला मिळाली. यंदाही आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये उत्साह देण्याचं काम करतायत. आपलंही वेलकम आहे नयनेश. धावसंख्या 5, 67चं टार्गेट आहे. समोर रोहनकडे एक मोठी जिम्मेदारी आपण बघू शकतायत. बॅकफुटला गेल्यात, गळीला खेळताना चांगलं शतरक्षण. धावसंख्या 8 वर 6 वरती पोहोचले. ड्रोनच्या माध्यमातून सुंदर व्ह्यू. आमचे सर्व क्रीडाप्रेमी खेळाडूंना आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅच करताना विश नेटवर्क आपल्याला बघायला मिळत आहेत.
प्रत्येक जण उत्साह एन्जॉय करतायत. धावसंख्या 6, 67 टार्गेट आहे. अवे फ्रॉम बॉडी थोडासा चेंडू पडल्यानंतर टॉस झाला, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता सँडी यांचा. इट्स अ डॉट बॉल. स्कोर थांबवलाय 6 वरती. 67चं टार्गेट आहे. जयश 11 संघाचे 2 शिलेदार. आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू गतीला परिवर्तन स्लॉट मध्ये होता. इनसाइड आउट खेळला गेलाय. एक्स्ट्रा कव्हर्सला आपण बघताय सिंगल कंप्लीट होतीये. धावसंख्या 7 आणि षटक क्रमांक पहिलं संपलंय. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 30 मध्ये बनवायचे ते 60. ऐकूया डीजेचं सॉन्ग आणि येऊया मॅच कडे. आपल्याकडे फक्त 25 मिनिटाचा वेळ आहे याची नोंद असू द्या. 30 चेंडू आणि 60ची गरज आहे. 12चा रिक्वायर्ड रन रेट. जय ठाकूरला बोलवले गोलंदाजी ट्रॅक व आमचा कॉमेंट्री स्टुडिओ आपल्याला बघायला मिळतोय. ड्रोनच्या माध्यमातून आमचे नयनेश आहेत, त्याच्यानंतर मनीष बघायला मिळत आहेत, रोहित आहेत आमच्या समवेत, आमचे मंथन आहेत. खूप चांगला कव्हर करताना ड्रोन कॅमेरा आपल्याला बघायला मिळत आहेत आमचे डीजे मास्टर. चला थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. येणारे 30 चेंडू आणि 30 मध्ये 60 बनवायचे आहेत. गोलंदाज जय ठाकूर आणि समोर सँडी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. अद्भुत अद्वितीय असं नियोजन या स्पर्धेचं. मिस्टर जय. हो जागा बनवले, थोडेसे सफळ झाले. ऑन साइडला फक्त दिशा दिले. खूप चांगलं फ्लिक बघायला मिळतोय सीमारेषेच्या बाहेर. सँडीनं जयचं केले स्वागत चौकारानं. धावसंख्या पोहोचते ती 11. 11 ऑन अ स्कोर कार्ड. आमचा मुख्य मंच आपल्याला बघायला मिळतोय. मुख्य मंचावरती खूप चांगला व्ह्यू तिथून आम्हाला बघायला मिळतोय. ठाकूर ब्रदर्स प्रेझेन्स, वानगाव प्रीमियर लीग असा बॅनर मागे आणि सर्व आमचे मान्यवर, सर्व खेळाडू या मॅचला एन्जॉय करताना आपण बघू शकाल ड्रोनच्या माध्यमातून. पुढील चेंडू फॅन्सी शॉट येतोय या ठिकाणी चौकार. प्रत्युत्तर सँडीने दिलंय 4. वरती जयच्या अगेन्स्ट काउंटर अटॅक इथे बघायला मिळतोय. फॅन्सी शॉट खेळला गेलाय. पहिला फ्लिक खूप चांगला बघायला मिळाला, ग्लान्स. आणि तदनंतर आपण बघतो या ठिकाणी अल्टी पल्टी फॅन्सी शॉट. बॅक टू बॅक चौकार आलेले आहेत. जय ठाकूर कमबॅकिंग करतील का हे बघावं लागणार आहे. थोडंसं फील्ड अरेंज करा लवकर, अन्यथा 5 षटकानंतर एक खेळाडू 38 सर्कलच्या मध्ये येईल याची नोंद असू द्या. पुढील चेंडू मिस्टर जय. थोडीशी फील्डची व्यूहरचना चेंज केलंय. आता रिव्हर्ससाठी फिल्डिंग सेट करताना आपण बघतायत डीप गलीमध्ये खेळाडू सेट केलाय. हो थोडासा बाहेर कट होणारा चेंडू होता. सिंगल कंप्लीट झाले. 16 धावा ऑन बोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. टाळ्या, उत्साह, संघर्ष, टेन्शन खूप काही बघायला मिळणार आहे वानगाव प्रीमियर लीग यंदाच्या या तिसऱ्या पर्वामध्ये. 67चं टार्गेट असताना चांगली स्टार्ट दिले अमय राऊत आणि त्यांच्या समवेत सँडी. वेग आहे, मिस टाइम खेळला. यस नो टेकन. विकेट इज गॉन. म्युझिक इज ऑन.
बंटी, डॅझलर बंटी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सँडी ते काहीतरी मार्गदर्शन करताना त्यांना कशा पद्धतीने तुम्हाला पुढे जायचं आहे सँडी सांगतायत. एका बाजूने ब्रेक थ्रू दिलाय जयनं. पहिल्या 2 चेंडूवरती 8 धावा, मागच्या 2 चेंडूवरती एक सिंगल आणि एक विकेट, असं ज्याला आपण कमबॅकिंग म्हणतो ना, ते बघायला मिळालंय जय याच्या माध्यमातून. 16 वरती 1. पुढील चेंडू फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न, आपोआप प्रॉपर एलिव्हेशन नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 17 वरती. मॅच कभी इधर तो मॅच कभी उधर, असा प्रवास राहिलाय. चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी बघायला मिळते. संघर्ष हा मैदानाच्या जर्रे जर्रे पर देखने को मिलता हुआ. अंतिम चेंडू असणार आहे. जयची वापसी चांगली झाली. एका बाजूने जयश SDR11 चांगली स्टार्ट आहे. 17 आहेत. 67 टार्गेट आहे. 50 ची अजूनही गरज आहे. अंतिम चेंडू, हो दिशा देण्याचं काम फाईन लेग मध्ये आपण बघताय. थोडीशी झालंय फंबल आणि चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय. आलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावसंख्या 4 ने प्लाय होते आणि पोहोचते ती 21. कमॉन डीजे. बॅटिंग करताना आणि स्कोर कार्ड वरती 28 आहेत.
थोडंसं फंबल झालं, सिंगल कंप्लीट झाली, स्लॉटमध्ये चेंडू आला आणि लॉंगरला क्लिअर करत सँडीनं ठोकलाय जेस SDR11 संघाचा पॅटर्न असणारा षटकार. पुढील चेंडू बघूया. रोहन चांगली गोलंदाजी झूम पर्यंत त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते. हा दूर ठेवलाय, थोडासा ड्राईव्ह करण्यासाठी मजबूर केलंय, तिथे झालंय थोडीशी फंबल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताय. धावसंख्या 2 ने आकार घेताना 3-0, 30 ऑन बोर्ड. अजून 37ची गरज आहे. येणारी चेंडू तुमच्याकडे ते 19. अंतिम चेंडू तयार होताना पुनश्च रोहन. चेंज ऑफ द पेस. सिंगल कंप्लीट झाले. फसवा चेंडू. धावसंख्या पोहोचते ती 31 वरती. 12च्या सरासरीने 36 बनवायच्या. ड्रिंक्स टाइम. चला लवकर पाणी घेऊन जा. 3 षटकं परिपूर्ण झालेली आहेत. थोडस स्पीडअप करा मित्रांनो. ऐकूया एक पण सॉन्ग. कम ऑन डीजे. मॅच कडे 12च्या सरासरीने 36 बनवायचे आहेत. 18 मध्ये 31 झालेले आहेत. 36 ची गरज आहे. चांगली बॅटिंग करताना सँडीला आपण बघतायत. 12 मध्ये 27. एका बाजूने डॅझलर बंटी. 4 चेंडू फक्त 1 धाव. परंतु मॅच बॅलन्स मध्ये उभा आहे. बघूया कोण संघ या मॅच मध्ये हवी होणार. चला टीम मीटिंग कमीत कमीत आणि वळूया आपण मॅच कडे. 18 चेंडू मध्ये 36 गरज आहे. गोलंदाजीमध्ये थोडस परिवर्तन. बोलवले नवीन गोलंदाजाला. जय ठाकूर जय येत आहेत. मॅच खूप चांगल्या झोन मध्ये जाते. उत्कृष्ट मॅच. बारा 18 36. 12ची सरासरी आहे. जयेश SDR11 बॅटिंग करताना आपण बघतायत. क्रीडा रसिकांचा एक जबरदस्त उत्साह, ऊर्जा. वानगाव प्रीमियरला भरभरून मिळते प्रेम. कारण नियोजनाचा एक उत्कृष्ट असा नमुना पेश केला. एक जबरदस्त मॅनेजमेंटच्या संपूर्ण कोर कमिटीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एक उत्कृष्ट मॅनेजमेंट. चला मॅच कडे वळूया आपण. मिस्टर जय समोर आपण सँडीला बघतोय. हो हो, ठरवून शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. टप्प्यावरती नियंत्रण आहे जयचं. डॉट बॉल आलाय. येणारे 17 मध्ये आता बनवायच्या त्या 36. जबरदस्त मॅच. मैदानाच्या आतमध्ये सक्सेस नेव्हर कम इझी. पेशन्स अँड हार्डवर्क आर द ओनली की. आपण सातत्याने ऐकत असतो आणि तीच गरज आहे. पेशन्स अँड हार्डवर्क. पुढील चेंडू. आणखीन एक चेंडू कट केलाय. डॉट बॉल आलाय. उत्कृष्ट गोलंदाजी. कधी वेळ तुमच्या बाजूने असते, कधी वेळ तुमच्या विरुद्ध असते, परंतु तुमचं पेशन्स, तुमचं हार्डवर्क, तुमची निर्णय क्षमता भरपूर काही सांगून जाते की तुम्ही किती परिपक्व आहात. भरपूर मॅचला मजा आहे आणि मॅच पण जाम झालाय. पुढील चेंडू. इथे लॉफ्ट केलाय. सरळ ठोकलाय षटकार. कम ऑन डीजे.
ची सरासरी मेंटेन करावी लागणार आहे. 15 मध्ये आता बनवायच्या त्या 30, एका बाजूने 15 मध्ये 33 बनवून खेळत आहेत मिस्टर सँडी. जबरदस्त मैच, यही हौसला रहा तो मुसीबतों का हल भी मिलेगा, जमी बंजर हुई तो क्या वही जल भी मिलेगा, मतो मायूस मत घबराई अंधेरों से मेरे दोस्त, इन्हीं रातों के दामन से तो सुनहरा कल भी निकलेगा. क्या मैच है, एक तरफ गेंदबाज हावी, कभी बल्लेबाज हावी, कशमकश. 15 में 30 की दरकार. चल पड़े हैं जय. इस बार अंपायर का सिग्नल, इट्स अ वाइड बॉल, अतिरिक्त गेंद. 38 ऑन बोर्ड. अच्छी मैच. पहले दो गेंदों में अनुशासन, डिसिप्लिन, थोड़ा सा ओवर पिच, सैंडी के बल्ले से एयर स्ट्राइक, उसके बाद में एक एक्स्ट्रा गेंद. अभी भी 15 में 29. लक्ष्य गति परिवर्तन, लेकिन स्लॉट में आई है गेंद. ओवर मिड विकेट, सिक्सर. की गेंद उतनी खराब नहीं थी, लेकिन सैंडी का जो शॉट सिलेक्शन है, वो पुल का जो प्रयास है ना, काफी बढ़िया है. बहुत ही बढ़िया बैटिंग. गेंद तो कट हो रही थी, लेकिन जिस तरह से रीड किया उन्होंने, और अगेन द स्पिन खेला गया शॉट है, अगेन द कट खेला गया शॉट है, काफी बढ़िया नजर आता हुआ. स्कोर इस समय 44. मैच बॉल आ चुके मैदान में. अभी भी 23 की दरकार शेष है. आने वाली गेंदें आपके पास है 14 और 23 की जरूरत है. मैच अभी भी उस दिशा में जा रहा है जहां पर आपको इंटरटेनमेंट का काफी बड़ा खजाना देखने को मिलेगा. दिल की धड़कनें बढ़ेंगी, माइंड में सवाल उठने शुरू हो जाएंगे. गेंद और बल्ले के बीच की कशमकश को कौन अपने पक्ष में करेगा, इसकी चर्चाएं चलेगी इस मैच में. इस बीच क्या वापसी करेंगे जय. इस बार ग्लांस किया, हल्का सा सिंगल जरूर मिलेगा. एक के सारे 45. अब बनाने हैं 13 में आपको भाई 22. 13 गेंदे 22. 67 का टारगेट. जबरदस्त एंटरटेनमेंट. ये सिर्फ और सिर्फ आपको वन गो प्रीमियर लीग सीजन 3 में नजर आएगा. आखिरी गेंद कैसे फिनिश करेंगे. सामने डैजलर बंटी खड़े हैं और एक तरफ जय ठाकुर. इस ओवर की अगली गेंद लेके, और ये क्लिंग बोल्ट, यू मिस मी, आई डेफिनेटली इट यू, फर्नीचर डिस्ट्रॉय. इट इज ए चला लवकर फील्ड अरेंज करून घ्या. 12 मध्ये 22 ची गरज आहे. 45 झालेले आहेत. नवीन बॅटर जितेश बारी. 12 मध्ये 22, 11चा रिक्वायर्ड रन रेट. मॅच जबरदस्त आणि गोलंदाजी ट्रॅकवर निकेश. निकेश बारीच्या समोर उभा राहणार आहे आता जितेश बारी. चला मित्रांनो, थोडस आपण फील्ड सेट करायची आहे. टाइम सर्वांसाठी 25 मिनिटं दिलेली, त्याची नोंद असू द्या. 12 मध्ये 22 ची गरज आहे. जबरदस्त मैच, हाई वोल्टेज ड्रामा, एंटरटेनमेंट का एक बड़ा खजाना. बघूया आता गरज आहे 12 मध्ये 22. कोण जिंकणार, कोण हरणार. चला थोडस स्पीडअप, टाळ्यांचा गजर, दिल की धड़कने बढ़ता बढ़ाने वाला मैच है ये. किस्मत में लिखी हर मुश्किल टल ही जाती है, यदि हो बुलंद हौसला तो मंजिल मिल ही जाती है. सर उठा के आसमान को देखोगे बार बार तो गगन को छूने की प्रेरणा मिल ही जाती है. 12 में 22. बघूया गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. निकेश बारी समोर आहे सँडी. ऑन साइडला मिड विकेटला खेळाडू आहे ते. ओ माय गॉड,
असा बाउंड्री आली इथे, थोडस प्रेशर आलं असतं बॅटर टीमकडे, परंतु प्रेशर रिलीज झालंय. आपण बघतायत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 11-18 असं शेष आव्हान आहे. एका बाजूने 44 बनवून खेळत आहेत 18 वरती. हाफ सेंचुरी पूर्ण होईल का सँडी यांची? पंचांचा कॉल, इट्स अ वाईड बॉल. 50 धाबा परिपूर्ण होत आहेत. 5-0. येणाऱ्या 11 मध्ये 17 बनवायचे आहेत. मॅच मध्ये वापसी करेल का गोलंदाज निकेश? 6 धावांची गरज आहे हाफ सेंचुरीसाठी. दुसरी हाफ सेंचुरी बघायला मिळेल का? बघूया पुढील चेंडू. आणि ते षटकारानं दुसरी हाफ सेंचुरी. 19 चेंडू 50 धावांची विस्फोटक नॉक खेळताना सँडी अभिवादन करताना, आपला बॅट दाखवताना आपण बघतायत. अभिवादन स्वीकार करतोय. चांगली बॅटिंग केले सँडीनं. 19 चेंडू 50 धावा, 5 बाउंड्री, 4 षटकारांची स्ट्राईक रन रेट. पुढील चेंडू. आणि इथे मिस टाइम आणि लॉंग ऑनला क्लिअर करतायत. दुसरा एअर स्ट्राईक. सँडीच्या बॅट मधून आला एक हवाई सफर करणारा षटकार. आता धावसंख्या पोहोचते 62. अवघ्या 5 रनची गरज आहे. आता मॅच बॅटिंग टीम कडे. जयेश SCR 11 कडे जाताना आपण बघतायत, कारण चौकाराला फंबलचा, मिसफील्डचा आणि त्यानंतर 2 उत्तुंग षटकार. आणि इथे मिस टाइम शॉट. यस, नो. आणि चेंडू चौकार आलाय, म्हणजेच धावसंख्या बघायला मिळते. स्कोर इज लेवल नाव. 1 रन मोर टू विन. विजयाकडे वाटचाल करताय. त्याच्या मागचं कारण 21 चेंडू. चेस 11 आपण बघतायत. पुढील चेंडू. आणि उडवलंय चेंडूला सरळ आपण बघतायत. षटकारानं मॅचला फिनिश केलंय. अभिनंदन जयेश 11 आणि हार्ड लक ठाकूर टायगर्स. 18 मध्ये 36 ची गरज असताना मात्र विस्फोटक बॅटिंग जयेश यांची बघायला मिळाली आणि मॅचचा हिरो ठरताय जयेश. सेकंड हाफ सेंचुरी. 22 मध्ये 66. एक मॅच विनिंग इनिंग, गेम चेंजर इनिंग सँडीच्या बॅटमधनं बघायला मिळाले आणि विजय इथे संपादन केलंय. चांगलं क्रिकेट. प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी या सँडी आपण आदरणीय मनीजी कंसारा साहेबांच्या शुभ हस्ते आपण तो वितरित करणार आहोत. सँडी, आपण मुख्य मंचाकडे यायचं आहे. सँडी ठरतायत या मॅचचे हिरो. 62 मध्ये 66 धावा 22 चेंडू मध्ये. खूप